मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काल लोकसभेच्या सभागृहामध्ये ठाकरे गटाचे खासदार उमराजे निंबाळकरांनी हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता। आपल्याबरोबर खासदार उमराजे निंबाळकर आहेत। दादा, काल तुम्ही सभागृहामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केलेला होता। आज सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती याचिका त्याच्यावरती सुनावणी होणार आहे। काय वाटतं, सुप्रीम कोर्टाकडून काय अपेक्षा आहेत किंवा हा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती त्या दिवसापासून मी सभागृहात केंद्र सरकारकडे हा विषय सातत्यानं मांडतोय। त्याचं कारण असं होतं की तामिळनाडूच्या बाबतीत पण असंच सुप्रीम कोर्टामध्ये केस आल्याच्या नंतर केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लक्ष दिल्यामुळं, ॲफिडेविट दिल्यामुळं तामिळनाडूचं आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढं गेल्याच्या नंतर सुद्धा ते आरक्षण त्या ठिकाणी टिकलं होतं। माझी माफक अपेक्षा हीच होती की केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाच्या याचिकेच्या बाबतीत सुद्धा स्वतः लक्ष घालावं आणि ज्या पद्धतीनं तामिळनाडूच्या बाबतीत त्या ठिकाणी लक्ष घातलं त्या पद्धतीनं घालावं आणि मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात टिकावं, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती। त्याच्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण त्या ठिकाणी रद्दबादल केलं, कॅन्सल केलं, त्याच्यानंतर याच्या पाठीमागची प्रमुख कारणं काय आहेत मला वाटतं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। आज राज्य सरकार किती जरी सांगत असलं तरी 50%ची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवायची असेल तर तो अधिकार हा संसदेला आहे। आता खाली पण त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे, वर पण पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। मला वाटतं आता ह्याच्यात राजकारण करत बसण्यापेक्षा जवळपास 100पेक्षा जास्त मराठा युवकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, आत्महत्या केल्या आहेत। मराठा समाज ग्रामीण भागात राहणारा हा अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी जीवन व्यतीत करतोय। त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कुठलंही राजकारण न आणता आपली जी ताकद आहे ती केंद्र सरकारच्या दरबारावर वापरावी। लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, मी तेच म्हणतोय की तुम्ही लोकसभेमध्ये कायदा करून 50%ची आरक्षणाची मर्यादा संविधानिक राज्य सरकारच्या अखत्यारीतीमधला प्रश्न नाही तर केंद्राकडे आहे। अगदी तेच माझं पहिल्यापासून सांगणं आहे। जी वस्तुस्थिती आहे ती मला वाटतं कुठंतरी मान्य करणं गरजेचं आहे। आता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये त्यांनी एक सांगितलं की 102 वेळा घटना दुरुस्तीनं राज्याचे अधिकार त्या ठिकाणी काढले होते, परत 105च्या घटना दुरुस्तीनं ते अधिकार परत राज्यांना बहाल केले। ठीक आहे, इथपर्यंत मान्य आहे, पण 50%ची आरक्षणाची मर्यादा आपल्या केसमध्ये क्रॉस होते, म्हणून हिथं कायदा करणं गरजेचं आहे। दुसरा विषय, मराठा समाज हा मागासलेला आहे हे सुद्धा सिद्ध करणं त्या ठिकाणी तितक्याच गरजेचं आहे। आणि प्रतिनिधित्व इंदिरा साहनी केसमध्ये प्रतिनिधित्व कॅल्क्युलेट करत असताना 100च्या प्रमाणात काढलं गेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत मात्र ते प्रतिनिधित्व काढत असताना 50%च्या मर्यादित त्या ठिकाणी काढलं गेलं आहे। त्यामुळं ही सगळी त्याच्यातली महत्त्वाची विषय आहेत, अडचणीच्या गोष्टी आहेत। तर ह्याच्यात राजकारण करत बसण्यापेक्षा मराठा समाजाला खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर तातडीनं ह्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। राज्य सरकारला हे माहिती आहे की 50%च्या आरक्षणाची मर्यादा हे केंद्रानंच निर्णय घेतल्यानंतर वाढू शकते, मात्र याचं राजकारण केलं जातं किंवा जाणून बुजून हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला जातो, एक प्रकारची फसवणूक म्हणते। निश्चितपणे आता आपण जर बघितलं असेल की जी वस्तुस्थिती आहे, जे सामान्य माणसाला जे कळतंय, कायदेतज्ञ ओरडून सांगतायत, मराठा आरक्षणामध्ये सुद्धा काम करणारे जी वकील मंडळ आहेत त्यांनी सुद्धा कित्येक वेळेस राज्य सरकारच्या हे लक्षात आणून दिलंय। हे सगळं माहीत असताना विनाकारण मराठा समाजाची फसवणूक करणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि खरंच तुम्हाला न्याय द्यायचा आहे, तुमची भूमिका त्या ठिकाणी सरळ आहे, तर मला वाटतं ह्या पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे। तुम्ही या केंद्र सरकारकडं 50%च्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीनं आपण केंद्रात कायदा करायला लावा, तसा कायदा झाला तर मला वाटतं सगळ्याच अडचणी सुटतील। दुसरा विषय महत्त्वाचा राहतो की मराठा समाज हा मागासलेला आहे आणि तिसरा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असताना जे 50च्या प्रमाणात इंदिरा साहनीच्या बाबतीत झालं आहे ती इथं आपल्या इथं 100च्या प्रमाणात झाले। मला वाटतं ह्या 3 गोष्टी जर त्या ठिकाणी आपण ह्याचं उत्तर शोधू शकलो तर निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देता येईल। एकनाथ शिंदे गटातील खासदार असतील किंवा भाजपमधले जे खासदार आहेत, अजित पवार गटातले खासदार आरक्षणावरती सभागृहामध्ये बोलताना दिसत नाहीत, त्याचं नेमकं कारण काय? राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, केंद्र सरकारच्या दरबारी हा प्रश्न सुटू शकतो, तर विषय का मांडले जातात? नाही, निश्चित मी तसं म्हणणार नाही। प्रत्येक मला वाटतंय लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रत्येकजण तशा पद्धतीनं प्रयत्न करत नाही असं माझा आरोप अजिबात नाही आहे, सगळेजण प्रयत्न करतायत। पण माझं त्याच्या पाठीमागची म्हणणं हे आहे की थम्पिंग मेजॉरिटी आज भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यांनी मनात आणलं तर अनेक तुम्ही जर कायदे बघितला असेल संसदेमध्ये तर तुम्ही दिल्लीच्या बाबतीत साधा अधिकाऱ्यांच्या बदल्याचा त्या ठिकाणी निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्याच्या नंतर किती तासात तो निर्णय संसदेमध्ये कायदा करून त्या ठिकाणी पलटवला गेला।
आता ह्या बाकीच्या गोष्टीसाठी आपण जर इतक्या तत्परतेनं त्या ठिकाणी लक्ष घालत असू तर हा विषय अतिशय ज्वलंत आहे. आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामधले कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि सरकार मात्र वरचेवर त्यांना आश्वासन द्यायचा प्रकार घडते. पहिल्यांदा एक आश्वासन दिलं की अमुक तारखेला देऊ, त्याच्यानंतर आता परत 24 डिसेंबर दिले. खरंच काय होणार आहे का विनाकारण अशा पद्धतीनं भ्रमनिरास करायचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी थांबवला गेला पाहिजे. त्याच्या पाठीमागचं मूळ काय आहे, अडचणी काय आहेत, मला वाटतं हे सगळ्यांच्या लक्षात आहे. त्या अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीनं जे योग्य आहे ते, आणि योग्य हेच आहे की केंद्रामध्ये आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी 50% जास्त संविधानिक दुरुस्ती करून वाढवणे. एक राजकीय प्रश्न आहे. आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहे की आरोग्य खात्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी जवळपास काही लाखांची बोली जी आहे ती लावली जाते आणि ते पैसे मंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातात. मला वाटतंय संजय राऊत साहेबांनी ज्या अर्थी ह्याच्या अनुषंगानं तक्रार केलेली आहे त्याच्या अनुसरून मला वाटतंय संजय राऊत साहेबांना ह्याच्या बाबतीतली जी काय माहिती असेल ती त्यांच्याकडे असणार आहे आणि काहीतरी ठोस पुरावा असल्याच्या नंतरच मला वाटतं अशा पद्धतीचं पत्र संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना दिलं असेल. त्याची चौकशी झाली निश्चित. आता जर आरोप असतील त्याच्या पाठीमागची सत्यता असेल तर चौकशी झालीच पाहिजे. लोकसभा आता निवडणुकांचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कशी तयारी करताय? तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात, काय सूचना आलेल्या आहेत का, किंवा आता मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्येच आचारसंहिता लागू शकते असं सुद्धा सांगितलं जाते, काय तयारी? सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही लोकप्रतिनिधीची तयारी ही काही महिन्यात काही दिवसात होऊ शकत नाही आणि लोकसभेची तर अजिबात होऊ शकत नाही. मी ज्या दिवशी खासदार म्हणून लोकसभेत शपथ घेतली अगदी त्या दिवसापासून अखंडपणे लोकांच्या कामात, लोकांच्या अडीअडचणीमध्ये, लोकांचे जे काय महत्त्वाचे विषय आहेत ते या ठिकाणी सरकारच्या दरबारी मांडून, लोकसभेत मांडून त्याची सोडवणूक करायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाचं किती जरी सामान्य काम असेल तर ते आपलं स्वतःचं काम आहे असं समजून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं सामान्य माणसं ह्या सगळी कामं लक्षात ठेवत असतात आणि त्याच्याच माध्यमातून शेवटी लोक स्वतःचं मतदान त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. त्याच्यामुळं सामान्य माणसाच्या प्रती जी मी 5 वर्ष अखंडपणे, अविरतपणे, 24 तासातला एक क्षणही वाया न घालवता सामान्य माणसासाठी काम केलेलं आहे, तर ह्याची उतराई किंवा ह्याची परतफेड सामान्य माणसं योग्य त्या पद्धतीनं, जर माझं काम सामान्य माणसाला वाटलं असेल की योग्य आहे, चांगलं आहे, तर निश्चित लोक त्या ठिकाणी पाठीशी राहतील. तर लोकसभेची उमेदवारी तुम्हालाच मिळेल? आता हा सर्वस्वी प्रश्न नेतृत्वाचा आहे आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो ह्याच्या बाबतीतला निर्णय घेतील, अगदी तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी मान्य करू. आपण पाहतोय की लोकसभेची तयारी ही ज्या दिवशी मी खासदार झालो तेव्हापासून सुरू आहे. मात्र मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मात्र केंद्र सरकारच्या दरबारामध्ये सुटू शकतो. त्यामुळं राज्य सरकारनं केंद्रामध्ये येऊन हा प्रश्न जो आहे तो मांडावा अशी विनंती खासदार उमराजे निंबाळकरांनी केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.